Hello, good afternoon, students. I hope you all are doing well. Today, our topic of the lecture is thinking. Thinking म्हणजे विचार करणे. Introduction. Human being is considered as a rational being because he or she is capable of thinking and reasoning. मनुष्य एक तर्कजीव असा मानला जातो कारण की त्याच्या थिंकिंग विचार किंवा तर्क लावण्याच्या क्षमतेमुळे His superiority over other animals in learning and adjustment lies in his capacity for better thinking. विचार करणे, विचार करून मात करणे, अडचणींवर मात करणे किंवा तर्क लावणे ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याला प्राण्यांपेक्षा वर्चस्व ठरवतात. In broad sense, thinking includes all forms of perception, cognitions, memory, and conception. Definition व्याख्या Whittaker defines thinking is a complex cognitive forms of behavior which occurs only at relatively stage of development. विचार करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे जी वयानुसार किंवा आपल्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंटनुसार इम्प्रूव्ह होत जाते. When simpler and more direct methods of dealing with the environment have proved ineffective. जेव्हा आपल्या समोर कोणती अडचण आली, कोणतं चॅलेंज आलं, कोणतं प्रॉब्लेम आलं तर आपण त्याला डायरेक्टली किंवा नॉर्मल मेथड्सने आपण त्याला सॉल्व्ह नाही करू शकत. त्यावेळेस आपण डोक्यावर ताण देतो, खूप विचार करतो, काहीतरी मार्ग काढतो आणि ते डोक्याला ताण देणे, खूप काही विचार करणे, काहीतरी मार्ग काढणे म्हणजेच थिंकिंग करणे. थिंकिंग इज अन इम्प्लिसिट प्रॉब्लेम सॉल्विंग बिहेवियर. कोणतीही अडचण आल्यानंतर जे आपले मेंटल प्रोसेस स्टार्ट होता त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी त्यालाच थिंकिंग असं म्हणतात, असं मोहिसेन म्हणतात. टाईप्स ऑफ थिंकिंग. ऑटिस्टिक थिंकिंग त्याचं आहे फर्स्ट फॅन्टसी. फॅन्टसीला मराठीत दिवस्वप्न असं सुद्धा म्हणू शकतं. दॅट इज ड्रीमिंग इन अन अवेकन स्टेट. दिवस्वप्न डोळे उघडून स्वप्न बघणे म्हणजे फॅन्टसी. इट इज लाईक बिल्डिंग कासल इन द एअर. हवा महल बांधणं किंवा जे अस्तित्वात घडू नाही शकत अशा गोष्टी ज्या आपण कल्पनात्मक घडवतो त्याला फॅन्टसी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल चॉकलेटचा बंगला हा एक प्रकारचं विचाराची पद्धत आहे. दुसरं आहे ड्रीमिंग. ड्रीमिंग म्हणजे स्वप्न. ड्रीम्स आर विश फुलफिलमेंट्स आर डिझायर्स विच आर नॉट फुलफिल्ड अपियर इन फॉर्म्स ऑफ ड्रीम्स. दे मे अपियर डायरेक्टली ऑर इन डिस्गाईज. जे अस्तित्वात किंवा जे रिअल लाईफमध्ये घडत नाही आहे, आपल्या अशा काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, जे रूपात येत नाही आहे ते आपल्या कुठेतरी दबलेलं आहे मनाच्या कोपऱ्यात, ते आपण रात्री झोपताना आपल्याला ते स्वप्नामध्ये पूर्ण दिसतात. म्हणजे त्या इच्छा आपल्या स्वप्नांमध्ये पूर्ण होतात. हे झालं दुसरा प्रकार. थर्ड आहे इमॅजिनेशन म्हणजे कल्पनात्मक शक्ती. इट इज अ मेंटल ॲक्टिव्हिटी इन विच वी नॉट बी हॅविंग सेन्स परसेप्शन, विल नॉट बी इन टच विथ रियालिटी, वी विल ओनली हॅव मेंटल इमेजेस. इमॅजिनेशन म्हणजे कल्पनात्मक शक्तीला अस्तित्वाची काहीच साथ नसते किंवा ती गोष्ट अस्तित्वात घडतही नसते. आपलं ते सगळं मेंटल ॲक्टिव्हिटी म्हणजे मनातल्या मनात जे काही आपण कल्पनाद्वारे बनवतो किंवा विचार करतो ते झालं इमॅजिनेशन. हा झाला तिसरा प्रकार. त्याच्यानंतर आहे कंट्रोल थिंकिंग. आत्तापर्यंत 3 टाईप्स आपण जे बघितले ते फ्री फ्लोटिंग होते म्हणजे अस्तित्वाशी त्या गोष्टींचं काही घेणं देणं नव्हतं. कंट्रोल थिंकिंग म्हणजे जे अस्तित्वात घडतं किंवा जो आपण विचार आपले प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी मेन गोल डायरेक्टेड थिंकिंग असते ते म्हणजे कंट्रोल थिंकिंग. त्यात आपण तर्क लावतो म्हणजे रिझनिंग. इट इज डिफाईन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ अरायव्हिंग ॲट अ न्यू जजमेंट ऑन द बेसिस ऑफ वन ऑर मोर जजमेंट ॲज प्रिमायसेस. आपली एक विचारधारणा झालेली असते. जसं आपल्यासमोर जर कोणता पॉलिटिशियन आला तर आपलं विचार त्या व्यक्तीबद्दल कसा असतो की नाही हा पॉलिटिशियन आहे, हा खोटे प्रॉमिसेस करतो किंवा फेक प्रॉमिसेस करतो, नुसते पैसे खायचे कामं करतो. ही आपली एक विचारसरणा पॉलिटिशियनबद्दल झालेली आहे. मग आपण ती काय करतो जनरलाइज्ड करतो. म्हणजेच ह्या एक विचारसरणामुळे आपण ती सगळ्यांवर लागू करतो. त्यातलंच एक तेच आपल्याला इंडक्टिव्ह रिझनिंग समजवते म्हणजे जनरलाइज थिंकिंग. त्या थिंकिंगला आपण एकदम सामान्य करून टाकतो. इन दिस काइंड ऑफ रिझनिंग देर इज शिफ्ट फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू
other individuals. For example, a girl whose boyfriend ditched her will always think that all the boys are the same. एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने जर समजा डिच केलं, धोका दिला किंवा तिच्यासोबत वाईट वागलं, तर तिच्यासाठी जगातले सगळे मुलं वाईट ठरतात. कारण की तिने तिची विचारधारा, तिची विचारसरणी त्या प्रकारे तिने एका व्यक्तीवरनं सगळ्यांना जज केलं आहे. ही झाली जनरलाइज थिंकिंग म्हणजे इंडक्टिव्ह रिझनिंग. ह्याचाच दुसरा प्रकार आहे डिडक्टिव्ह थिंकिंग म्हणजे त्याचं उलटं. आता तुम्ही मी प्रभासचा फोटो ह्यासाठी लावला आहे की तो एक साऊथ ॲक्टर आहे. आपल्यानुसार साऊथ ॲक्टर्स जे असतात त्यांच्या सगळ्यांच्या मूवीज हिटच जाणार आहे. हे एक विचारसरणी आपली झाली आहे की साऊथ म्हटलं की ब्लॉकबास्टर हिट हे हमखासच आहे. पण आपण ह्या गोष्टीला लागू ठेवतो की प्रभास पण साऊथ ॲक्टर आहे म्हणून त्याचे पण मूवीज हिटच जाणार. पण ह्याच्या उलट त्याची मूवीसुद्धा फ्लॉप जाऊ शकते. म्हणजे अनेकांवरून आपण एकाची पण विचारधारा तशीच ठेवतो. इन डिडक्टिव्ह थिंकिंग वी शिफ्ट फ्रॉम युनिव्हर्सल टू पर्टिक्युलर अँड द कन्क्ल्युजन इज नॅरोवर दॅन द प्रिमायसेस. म्हणजे आपण सगळ्यांना बघून, सगळ्या साऊथ ॲक्टर्सला बघून आपली विचारधारणा अशी होऊन जाते की ह्याचंसुद्धा हिटच जाणार आहे. विचारायचा प्रश्नच नाही. साऊथ म्हणजे ब्लॉकबास्टर. ही आपली एक विचाराची तर्क लावण्याची एक क्षमता निर्माण झालेली असते. त्याच्यानंतर आहे परसेप्च्युअल थिंकिंग. परसेप्च्युअल म्हणजे पर्सीव्ह करणे, समजणे. आता इट इज अ सिम्पल बेसिक थिंकिंग. आता मी तुम्हाला इथं पोलिसमॅनचा फोटो दिला आहे. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ थिंकिंग. द बेसिस ऑफ दिस टाईप इज परसेप्शन. जर तुम्हाला लहान मुलांना जर आपण पोलीस म्हटलं की पोलिसमॅन असे असतात तसे असतात, त्या लहान मुलांनी पोलिसांना बघितलेलं नसतं. पण आपल्या बोलण्याने किंवा कधी असं फोटोमध्ये बघितल्यानंतर त्या व्यक्तीची इमेज किंवा पोलीस असा असेल, त्याच्या हातात गन असेल, मग तो ठुई मारत असेल, हे सगळं ते काय करतात समजून घेतात. म्हणजे पूर्ण बरोबरच असेल असं नाही, पण त्यांच्यासाठी एक इमेज तयार होऊन जाते. त्या गोष्टीला ते तसं पर्सीव्ह करतात, तसं समजतात. इंटरप्रिटेशन ऑफ सेन्सेशन अकॉर्डिंग टू वन्स एक्सपिरियन्स म्हणजे आपल्या सांगण्यानुसार, आपल्या बोलण्याने ते त्या गोष्टीला त्या प्रकारे पर्सीव्ह करतात म्हणजे समजून घेतात. ही झाली परसेप्च्युअल थिंकिंग. सेकंड आहे कॉन्सेप्च्युअल थिंकिंग. Here one makes use of concepts, the generalized objects and languages. It is regarded as being superior to perceptual thinking. जसं इथं मी तुम्हाला पायथागोरस थिअरमचा फोटो दाखवला आहे. कॉन्सेप्ट असतं की याच्यापूर्वी जे काही सायंटिस्ट होते, जे काही मॅथमॅटिशियन होते, त्यांनी हा थेरम बनवला आहे. आता तुम्हाला तो कॉन्सेप्ट दिला आहे, मग हा तुम्ही कसा बरोबर आहे किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करता की कसं काय हा थेरम म्हणजे ह्या कॉन्सेप्ट आहे. पायथागोरस थिअरम एक कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टवर ज्यावेळेस तुम्ही विचार करता किंवा कोणत्याही गोष्टीवर ज्यावेळेस ती आधी घडून गेलेल्या गोष्टीवर तुम्ही आत्ता विचार करताय, ते झालं एक कॉन्सेप्च्युअल थिंकिंग. थर्ड आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. अ प्रॉब्लेम इज अन कॉन्फ्लिक्ट ऑर डिफरन्स बिटवीन वन सिच्युएशन अँड अदर सिच्युएशन वी विश टू प्रोड्यूस अ गोल. म्हणजे आपल्यासमोर कोणतं तरी चॅलेंज आलं आहे, कोणती तरी अडचण आली आणि आपलं गोल डायरेक्टेड थिंकिंग असते की मला काहीही करून ह्या प्रॉब्लेमपासून सुटका पाहिजे. मग त्यासाठी आपण एक सिक्वेन्स फॉलो करतो. पहिले त्या प्रॉब्लेमला ओळखतो, आयडेंटिफाय करतो, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण काय काय सोल्युशन्स करू शकतो. आपण आपल्या ओळखी पाळख्यांना, आपल्या मित्रांना विचारतो की यार अशी प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर मी काय काय सोल्युशन्स करू शकतो. मग त्यांची सगळ्यांची आयडियाज तुम्हाला येणार. मग त्यातलं तुम्ही एखादी आयडिया विचार करणार, खूप गहन विचार करणार की मी असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. मग तुम्ही काय करणार, त्यातली एक बेस्ट आयडिया चूज करणार. मग त्या आयडियानुसार तुम्ही तसं बिहेव करणार. विचार करून ज्यावेळेस तुम्ही पाऊल उचलणार, कशासाठी, ती अमुक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर प्रॉब्लेम सॉल्विंग इज अ डिफरंट टाईप ऑफ थिंकिंग. त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. दिस टाईप ऑफ थिंकिंग एम्स इन सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. दस इट रिक्वायर्स रिऑर्गनायझेशन ऑफ ऑल रिलेव्हंट एक्सपिरियन्सेस. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग केव्हा म्हणता येईल, ज्यावेळेस अशी काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत जिथं तुम्हाला खूप वेळ देता येणार नाही विचार करायला. जे पास्ट गोष्टी आहे जे घडून गेल्या ते तुम्हाला आठवून त्यांना एका सुरळीत घेऊन त्यांना असं
इम्प्रेसिव्ह किंवा इफेक्टिव्ह बनवायचं ज्याच्याने तुमचे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार. इथं मी तुम्हाला फोटो दाखवला आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतो आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या वायवाच्या वेळेस किंवा तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस, ज्यावेळेस तुमची एक्झामच्या वेळेस वायवा असते त्यावेळेस तुम्हाला काय म्हणता एक्झामिनर विचारतो की ही प्रोसिजर कशी करता किंवा ह्याबद्दल तू माहिती सांग किंवा तू पार्टोग्राफबद्दल काही माहिती सांग. तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पार्टोग्राफ बघितला असेल की असं असं असतं किंवा तुम्हाला जर सांगितलं की पल्स कसं घेता, पल्स किती असतात, त्यांनी तुम्हाला वायवामध्ये क्वेश्चन विचारलं तर तुम्ही ते एक्सपिरियन्स, जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत होते त्यावेळेस मी असं असं पल्स घेतलं होतं, नर्स अशी बोलली होती, तर त्या गोष्टी तुम्ही सगळे डोक्यामध्ये आणता आणि ती एकदम फास्टली तुम्ही सगळं एक स्वरूपात एकामेकांना रिलेट करता आणि मग ते तुम्ही रिफ्लेक्ट करता की मी हे विचार केलं आहे आणि मग तुम्ही ते सगळं विचार करून त्याला एका सुरळीत तुम्ही आन्सर देता. म्हणजे वायवाच्या वेळेस आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचा यूज करता. पास्ट एक्सपिरियन्स, पास्ट नॉलेज तुम्ही रिऑर्गनाईज करता, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही त्यांना मांडतात आणि मग ते तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुरंत आन्सर देता. हे एक झालं रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काहीतरी क्रिएट करणं, काहीतरी घडवणे ही कॅपेबिलिटी कोणामध्ये असते. फॉर एक्झाम्पल सायंटिस्ट, इन्व्हेंटर्स किंवा जे कोरिओग्राफर्स असतात ते काही ना काही नवीन घडवत असतात किंवा त्यांच्या विचारांना ते एवढे बळकट करतात की काहीतरी नवीन जे आजपर्यंत घडलं नाही किंवा काहीतरी वेगळापणा, सगळ्यांना बघून एकदम चकाचौंध होऊन जायला पाहिजे असं काहीतरी घडवता. ती कोणत्या प्रकारचे विचार करत असता? क्रिएटिव्ह टाईप थिंकिंग. तर आत्तापर्यंत आपण जे काही टाईप्स बघितले आहेत, तुम्हाला यात जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेन आणि माझ्या व्हिडिओबद्दल नक्कीच रिव्ह्यू द्या. थँक्यू.